देशातल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी आमचे नितीन गडकरीजी यांनीही खूप आम्हाला मदत केली आणि आमच्या महाराष्ट्राचे लोकनेते ज्यांनी महाराष्ट्र देशात विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आणि असं विजन ठेवून निवडणुकीचा प्रचार आणि सरकारचं काम महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला। मोदींचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं, महाराष्ट्राचा विकास होऊ शकतं, विकसित महाराष्ट्र होऊ शकतं। या भूमिकेतनं जनतेने आम्हाला मतदान केलं आणि भाजपाला तर 51.78% मतं मिळाले, महायुतीला 49.18% मतं मिळाले आणि ऐतिहासिक विजय झाला। खरं तर मोदींच्या मार्गदर्शनाखाली मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा विजय आहे आणि मी खऱ्या अर्थाने या विजयाकरता पंतप्रधान मोदीजी, आमचे अमितभाई नड्डाजी, आमचे देशाचे सर्व नेते आणि माननीय देवेंद्रजी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। खरं तर संघटनेला फार मोठी आम्हाला या निवडणुकीत उंची मिळाली आहे आणि आमची संघटना ही पुढच्या काळामध्ये आता येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्येही आमची संघटना ही प्रचंड मेहनत करून पुढचाही महाविजय आम्ही करू आणि काल या संपूर्ण यशाचं, महाराष्ट्राच्या यशाचं, महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक, शेवटी प्रदेशाचं अभिनंदन म्हणजे काय आहे तर महाराष्ट्रात आमचा जो बूथवरचा कार्यकर्ता आहे, आमचा जो तालुक्यापासून तर प्रदेशपर्यंत जो कार्यकर्ता आहे, पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आमचे लोकप्रतिनिधी आहे, या सर्वांचा सन्मान माननीय नड्डाजींनी केला आहे। आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाचाही सन्मान माननीय नड्डाजींनी केला आहे आणि काल आमच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राच्या आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान केला, याच्याबद्दल मला आनंद आहे। सर, बीडच्या मसाजोगमधील जे प्रकरण घडलेलं होतं त्यातला मुख्य आरोपी जो आहे वाल्मिक कराड, त्याला अद्यापपर्यंत अटक केली गेलेली नाहीये। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की त्याची खाती गोठ होईल, पण आतापर्यंत मुख्य आरोपी सापडत नाही। त्याच्यावर रामदास आठवलेंनी पण सांगितलेलं आहे, टीका केली किंवा रामदास आठवलेंनी सांगते लवकरात लवकर आरोप पकडण्यात। माननीय देवेंद्रजींनी विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये, नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आश्वस्त केलं की ज्या पद्धतीने तपासाचे वेगवेगळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेचा तपास सुरू केला आहे किंवा झाला आहे, त्यांनी अनेक लेअर तयार केल्या तपासाच्या आणि त्या तपासाच्या लेअरमध्ये कुठेही चूक होऊ नये आणि त्यातनं ते पुढे जात आहे। म्हणजे उद्या एखाद्या तपासातनं असं कुठली गोष्ट शिल्लक राहू नये की कोर्टामध्ये जेव्हा हे केस जातं तेव्हा कुठलाही आरोपी यातनं सुटू नये, याकरता ज्या पद्धती अवलंबल्या पाहिजे, जी तपासाच्या यंत्रणा त्या पद्धतीने लावल्या पाहिजे, पूर्ण जोपर्यंत शाश्वतीने आणि संपूर्ण चौकशीमध्ये अंतिम पद्धतीने आरोपीला आपण त्या ठिकाणी त्यांची चार्जशीट असेल किंवा त्याचा गुन्हा असेल तो पूर्ण कोर्टातही सुद्धा तो आरोपी सुटू नये याकरता काम करावं लागतं। देवेंद्रजींनी पूर्ण त्या ठिकाणी आपली यंत्रणा कामात लावली आहे, संपूर्ण लक्ष देवेंद्रजींचं आहे, सरकारचं लक्ष आहे आणि मला विश्वास आहे की यातनं आरोपी तर पकडले जातीलच किंवा आरोपी पकडले गेले आहे, पण कुठलाही आरोपी हा कोर्टात सुटणार नाही। सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की असे कुठलेही स्टेटमेंट्स, असे कुठलेही वक्तव्य जे तपासाकरता आडवे येतील किंवा तपास यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी डिमॉरलाइज होईल की तपास यंत्रणा खच्चीकरण होईल, असे कुठलेही स्टेटमेंट करू नये। देवेंद्रजी या प्रकरणामध्ये पूर्ण शक्तीने आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता काम करेल असा मला विश्वास आहे। तुम्ही म्हणताय सगळ्यांना देवेंद्र फडणवीस काम करतील, तुमच्याच पक्षाचे आमदार असतील किंवा इतर नेते असतील, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी ते आग्रह, त्यांचं म्हणणं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे। आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही, त्यांच्यावर
वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही, या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये. देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा. जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं आहे. आमच्याही नेत्यांनी थोडं आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा, आपल्या सरकारवर विश्वास ठेवावा आणि या तपास यंत्रणावर कुठल्याही पद्धतीचा हे होईल, ताण होईल किंवा कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी हे होईल असं वागू नये. केरळमध्ये मिनी पाकिस्तान आहे असं म्हणतात नितेश राणे. राहुल गांधींना, प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात असं, त्यामुळेच ते निवडून आले. राहुल आणि प्रियंका तिथून निवडून आले. असं आहे की नितेश राणेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जरा मला तपासून बघावं लागेल नितेश राणे काय बोलले, पण नितेश राणेंचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यात मला एकदा पुन्हा मी तपासून घेतो काय बोलले. दिल्लीत आलेला आहात, प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही हालचाली सुरू आहेत? आमच्या संघटन पर्वाच्या सुरुवात झाली आहे महाराष्ट्राची. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 20 जानेवारीपर्यंत आमचे 1.5 कोटी सदस्य संख्या आम्हाला करायची आहे. आम्हाला जे 3 कोटी 11 लाख मतं मिळाले आहे त्यातले 1.5 कोटी सदस्य संख्या करायची आहे. आम्हाला बूथ अध्यक्षापर्यंत, मंडळ अध्यक्षाच्या, जिल्हाध्यक्षाच्या निवडी करायच्या आहे. मग प्रदेश अध्यक्षाची निवड होईल आणि या संघटन पर्वाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं तुम्हाला दिसेलच की लवकरच या ठिकाणी आमच्या सर्व निवडी झाल्यानंतर प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे. आता हे करून घ्या थोडं चांगलं. बोलून घ्या राजेश. चांगला आहे हे ना आपलं पोडियम काय बोला आजच्याच करा. राजेश हे असं खाली बसावं. चला सर्व लोक येतात. चला थँक्यू सर. तिथंच विचारू.